नमस्कार मित्रांनो, कायाकल्प असेसमेंट कायाकल्प चेकलिस्ट कशा पद्धतीने भरावी याची संपूर्ण माहिती मराठीमधून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करूया. नेम ऑफ फॅसिलिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी उपकेंद्राचं नाव लिहायचं आहे. लेवल ऑफ असेसमेंटमध्ये या ठिकाणी आपलं सायकल 1, सायकल 2, सायकल 3 जे काय असेल ते या ठिकाणी भरायचं आहे. आणि पुढच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी दिसते माहिती. PSC अपकीप असेल, सॅनिटायझेशन अँड हायजीन असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, त्यानंतर इन्फेक्शन अँड प्रिव्हेन्शन कंट्रोल असेल, सपोर्ट सर्व्हिसेस असेल, हायजीन प्रमोशन असेल, बियॉन्ड हॉस्पिटल बाउंड्री असेल आणि वॉश या 8 टप्प्यावर आपण या ठिकाणी माहिती भरत असतो. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती भरत असताना आपल्याकडे त्या पद्धतीचं रेकॉर्ड देखील आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण बघूया, एक एक पॉईंटची माहिती घेऊया. या ठिकाणी जर आपण प्रथम बघायला गेलो तर A1 मध्ये पेस्ट अँड ॲनिमल कंट्रोल आहे. आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की आपल्या केंद्रामध्ये कोणतेही भटके प्राणी नाहीत. जसं की परिसरात कुत्रे, मांजरी, गुरेढोरे, डुक्कर इत्यादी भटक्या प्राण्यांची उपस्थिती नाही किंवा जर आपल्याला त्याची बाउंड्री देखील बघायची आहे, जी संरक्षण भिंत म्हणतो ती आहे. जर अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी 2 मार्क्स देऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये गेलं तर आपण पेस्ट कंट्रोल मेजर्स आर इम्प्लिमेंटेड इन द फॅसिलिटी. आपल्याला या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केलेलं आहे का ते बघायचं आहे. जर केलं असेल तर त्याचं मात्र आपण तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता की SI, RR आणि OB आपल्याला या 3 टप्प्यामध्ये माहिती घ्यायची आहे. SI म्हणजे स्टाफ इंटरव्ह्यू, RR म्हणजेच रेकॉर्ड अँड लेबल, OB म्हणजेच ऑब्झर्वर जे परीक्षक आपल्याकडे येणार आहेत ते ऑब्झर्वेशन करणार आहेत. तर या 3 टप्प्यावर आपण माहिती घेणार आहोत. पेस्ट कंट्रोल मेजर अँड इम्प्लिमेंटेड इन द फॅसिलिटी याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न पण विचारणार आहेत आणि आपल्याला रेकॉर्ड आणि रिपोर्ट पण ठेवायचा आहे त्याचा आणि ऑब्झर्वेशनमध्ये ऑब्झर्वर ते बघणार सुद्धा आहेत. जर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर 2 मार्क्स द्यायचे आहेत. पुढे आपण जर बघायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी योगाची माहिती भरायची आहे. सराउंडिंग एरिया ओपन स्पेस आर वेल मेंटेन. आपल्याकडे योगा रूम असेल तर चांगली गोष्ट आहे. योगा रूम नसेल तर आपण या ठिकाणी जर आपल्याकडे चांगला स्पेस असेल बाहेर बसण्यासाठी तशी व्यवस्था असेल तरी देखील आपण या ठिकाणी योगासाठी इथे यस म्हणू शकतो आणि त्याला देखील 2 मार्क्स या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर डिमार्केटेड प्लेस रूम फॉर योगा इज वेल मेंटेन म्हणजे योगा रूम किंवा योगा परिसर आहे ते आपण व्यवस्थित केलेला आहे का, मेंटेन ठेवलेला आहे का. तिथे ओपन स्पेस असावा, खिडक्या ओपन असाव्या, प्रकाश असावा, हवा खेळती असावी इत्यादी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. जर ती असेल तर आपण या ठिकाणी 2 मार्क्स देऊ शकतो. पुढे जर बघायला गेलो तर मेंटेनन्स ऑफ ओपन एरियाजमध्ये आपण बघायला गेलो तर अप्रोच वॉकवे फ्रॉम गेट टू द फॅसिलिटी इज इवन अँड क्लीन. जर बघायला गेलो गेटपासून ते सगळे आपली पुढची आहे ते सुरक्षित आहे का, स्वच्छ आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे आणि असतील तर या ठिकाणी 2 मार्क्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी नो वॉटर लॉजिंग इन ओपन एरिया म्हणजे जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर खुल्या जागेत पाणी साचू नये अशी कुठली व्यवस्था आहे का, किंवा एका ठिकाणी डबकं असेल ते पाणी जर साठत असेल तर ते आपल्याला वाहतं करायचं आहे किंवा ती जागा स्वच्छ करायची आहे. असा कुठला एरिया असेल स्वच्छ करून आपण या ठिकाणी 2 पॉईंट देऊ शकतो. त्यानंतर A4 मध्ये हॉस्पिटल फॅसिलिटी अपीरियन्समध्ये जर बघायला गेलं तर वॉल्स आर वेल प्लास्टर्ड प्लेंटेड अँड नेम ऑफ द फॅसिलिटी इज डिस्प्ले म्हणजे भिंती चांगल्या प्रकारे रंगवलेल्या आहेत, प्लास्टर केलेल्या आहेत, रंगवलेल्या आणि सुविधेचे नाव प्रदर्शित केलेलं आहे. सुविधेचे नाव म्हणजे त्या ठिकाणी आपल्या उपकेंद्राचं नाव डिस्प्ले झालेलं आहे किंवा दर्शनी ठिकाणी आहे. तशी व्यवस्था असेल तर आपण या ठिकाणी 2 मार्क्स देऊ शकतो. त्यानंतर ब्रँडिंग ऑफ आयुष्यमान आरोग्य मंदिर हॅज बीन अंडरटेकन ॲज पर करंट गाईडलाईन्स म्हणजे आताच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण आयुष्यमान आरोग्य मंदिरचं ब्रँडिंग केलेलं आहे का आणि मार्गदर्शक तत्वानुसार ते केलेलं आहे का ते बघायचं आहे आणि तशा पद्धतीने असेल तर 2 मार्क्स या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. इन्फ्रास्ट्रक्चर अँड मेंटेनन्समध्ये आपण या ठिकाणी बघूया. फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर इज वेल मेंटेन. याच्यामध्ये आपल्याला खास करून हे बघायचं आहे की उपकेंद्रामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे राखल्या आहेत का. मग याच्यामध्ये काय काय येतं पायाभूत सुविधामध्ये, उपकेंद्रात कोणतेही मोठे भेगा नाहीत, चिरा पडलेल्या नाहीत, गळती नाही किंवा एखादे प्लास्टर चिरलेले असेल किंवा फरशी नाही किंवा वेळोवेळी त्याच्याकडे देखभाल केल्या जात नाही. अशा पद्धतीचे जर पॉईंट असेल तर आपल्याला या ठिकाणी ते क्लिअर करून 2 मार्क्स द्यायचे आहेत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे सेंटर हॅज इंटॅक्ट बाउंड्री वॉल फेन्सिंग अँड फंक्शनल गेट्स ॲट एंट्री. केंद्रात अखंड सीमा, भिंत, कुंपण आणि प्रवेशद्वारावर कार्यरत दरवाजे आहेत का म्हणजे कोणत्याही भेगा न पडता पुरेशा उंचीची योग्य सीमा, भिंत, कुंपण आहे का ते सगळं बघायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला 2 पॉईंट इथे द्यायचे आहे. त्यानंतर इल्युमिनेशनमध्ये जर आपण बघायला गेलो तर ॲडिक्वेट इल्युमिनेशन इन इनसाईड अँड आउटसाईड ऑफ द सेंटर. A6 मध्ये जर आपण बघायला गेलो तर त्याला आपण रोषणाई म्हणतो. म्हणजे उपकेंद्रामध्ये आत आणि बाहेर पुरेसा प्रकाश आहे का, दारं खिडक्यामधून आपल्याला नॅचरल प्रकाश आहे तो बाहेर येतो का ते पण बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून खिडक्या आपल्या त्या योग्य दिशेने आहेत का ते बघायचं आहे आणि असतील तर त्या पद्धतीने आपल्याला 2 पॉईंट द्यायचा आहे. यूज ऑफ एनर्जी एफिशियन्स बल्ब, ऊर्जा कार्यक्षम बल्ब, ऊर्जेवर चालणारा किंवा रिचार्जेबल असणारा तो बल्ब आहे का असेल तर मार्केटमध्ये भेटतात ते घेऊन आपण या ठिकाणी त्याची व्यवस्था देखील करू शकतो. त्याला 2 पॉईंट आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ फर्निचर अँड फिक्चर याच्यामध्ये जर बघायला गेलो तर
खिडक्या आणि दरवाजाला आपण या ठिकाणी पडदे लावलेले आहेत का, त्याला खिडक्यांना दारं लावलेले आहेत का, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. असतील तर 2 पॉईंट द्यायचे आहे. आणि बाकीचं जे आहे फर्निचर ऑफ पिक्चर्स आर इन गुड कंडिशन, म्हणजे चांगल्या स्थितीत आपलं फर्निचर ठेवलेलं आहे का. त्यानंतर टेबल असेल, खुर्ची असेल, त्याचे पाय व्यवस्थित आहेत का, बसण्यासाठी ते लायकीचे आहे, कुठे फुटलेल्या तुटलेल्या नाही आहेत, किंवा एखादा रुग्ण बसताना ते बसून पडणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी आपल्याला फर्निचर व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे आणि त्याचे 2 पॉईंट या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर रिमूव्हल ऑफ जंक मटेरियल, नो जंक मटेरियल विदिन सेंटर प्रेमायसेस, म्हणजे उपकेंद्राच्या आवारात कोणत्याही प्रकारचा कचरा नाही किंवा साठवल्या जात नाही याची खात्री करायची आहे आणि त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी 2 पॉईंट द्यायचे आहे. त्यानंतर उपकेंद्रामध्ये सेंटर हॅज सिस्टीम फॉर रिमूव्हिंग जंक मटेरियल्स, म्हणजे उपकेंद्रात कचरा काढून टाकण्याची व्यवस्था आहे का, जसं की प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने केंद्रातून कचरा काढून टाकण्याची कोणती प्रणाली आहे का ते तपासा. या ठिकाणी ऑब्झर्वर बघतील आणि आपल्याला त्या पद्धतीने असेल तर 2 मार्क्स या ठिकाणी द्यायचे आहे. वॉटर कन्झर्वेशन पाईपद्वारे पुरवठा होतो का आणि ते चांगल्या गुणवत्तेचा आहे का, हे देखील या ठिकाणी बघितल्या जाते. जसं गळणारे नळ, पाईप, जास्त वाहणारे टाके आणि बिघडलेले टाके तपासा. ओव्हरहेड टाकी झालेली आहे का, इत्यादी माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे आणि ती जर व्यवस्थित असेल तर 2 मार्क्स आपल्याला या ठिकाणी देता येतील. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे चेक इफ द फॅसिलिटी हॅज रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, म्हणजे पावसाची पाठी साठवण्याची व्यवस्था आहे का. रेन हार्वेस्टिंग आपल्याकडे बऱ्यापैकी उपकेंद्र लेवलला नसतं, परंतु आपण जर तसं जर करायचा प्रयत्न केला तरी शक्य देखील आहे. जर आपल्याकडे रेन हार्वेस्टिंग असेल तर आपण या ठिकाणी 2 पॉईंट देऊ शकतो. त्यानंतर वर्क प्लेस मॅनेजमेंट आहे, कामाच्या ठिकाणाचे व्यवस्थापन. द स्टाफ पिरियडकली सॉट युजफुल अँड नेसेसरी आर्टिकल ॲट वर्क स्टेशन, याच्यामध्ये कर्मचारी वेळोवेळी कामाच्या ठिकाणी उपयुक्त आणि अनावश्यक वस्तूंची वर्गवारी करतात का, म्हणजे ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या काढून टाकणे आणि आवश्यक आहेत त्या व्यवस्थित लेबल वगैरे करून ठेवणे इत्यादी जर आपल्याकडे होत असेल तर 2 मार्क द्यायचे आहे. त्यानंतर द स्टाफ अरेंज द युजफुल आर्टिकल रेकॉर्ड्स इन सिस्टमॅटिक मॅनर अँड लेबल देम, म्हणजे या ठिकाणी व्यवस्थित ॲज पर प्रोटोकॉलनुसार आपण सगळ्या वस्तू किंवा आपलं जे रेकॉर्ड ठेवल्या जाते का आणि सर्वांना लेबल केलेलं आहे का, प्रत्येक वस्तूला लेबल करणं अत्यंत आवश्यक आहे. सॅनिटेशन अँड हायजीन, याच्यामध्ये क्लीननेस ऑफ सर्क्युलेशन एरिया, याच्यामध्ये सेम तेच पॉईंट आहेत. नो डर्ट, ग्रे स्टेन, कॉबवेब्स, बर्ड नेस्ट, डस्ट, व्हेजिटेशन ऑन वॉल्स अँड रूफ इन द सर्क्युलेशन एरिया, याच्यामध्ये जसं की भिंती आणि छतावरील घाण, वंगण, डाग, जसं की काही पक्ष्यांची घरटे असेल, धूळ असेल किंवा वनस्पती असेल इत्यादी असतील तर ते आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर कॉरिडॉर आर क्लीन ॲट लिस्ट वन्स इन द डे विथ द वेट मॉप, या ठिकाणी दिवसातून किमान एकदा तरी कॉरिडॉर ओल्या म्हणजे मॉपने ते स्वच्छ केल्या जाते का, पुसल्या जाते का इत्यादी या ठिकाणी माहिती बघायची आहे. आणि तीच माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो की नंतर क्लिननेस ऑफ क्लिनिक रूम, याच्यामध्ये तीच माहिती आहे. त्यानंतर क्लिननेस ऑफ प्रोसिजर एरिया, इथेमध्ये तीच माहिती आहे. त्यानंतर क्लीननेस ऑफ स्टोरेज स्पेस, त्यानंतर क्लीननेस ऑफ रूफटॉप, त्यानंतर क्लीननेस ऑफ टॉयलेट, त्यानंतर यूज ऑफ स्टँडर्ड मटेरियल अँड इक्विपमेंट क्लीनेस. आपण याच्या जर बघायला गेलो तर B7मध्ये अवेलेबिलिटी ऑफ डिटर्जंट, डिसइन्फेक्टंट सोल्युशन, हॉस्पिटल ग्रेड फिनाईल अँड क्लिनिंग पर्पज, म्हणजे या ठिकाणी जे काही आपल्या स्वच्छ करण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या उपलब्ध आहेत का, त्या या ठिकाणी ऑब्झर्वर बघणार आहेत, त्याचं ऑब्झर्वर बघणार आहेत, स्टाफला माहिती देखील विचारणार आहेत आणि सोबतच त्याचा आपल्याला रेकॉर्ड देखील ठेवायचा आहे. म्हणजे स्वच्छतेसाठी डिटर्जंट असेल, जंतुनाशक द्रावण असेल किंवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेलं फिनाईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का त्याची अवेलेबिलिटी या ठिकाणी चेक केल्या जाते. अवेलेबिलिटी ऑफ क्लिनिंग इक्विपमेंट, त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे म्हणजे स्वच्छता उपकरणांची उपलब्धता म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये मॉप असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. स्टाफला इंट्रोड्यूस होतो आणि ऑब्झर्वर देखील करतात. तर त्या सगळ्या वस्तू असेल तर आपण 2 पॉईंट या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर यूज ऑफ स्टँडर्ड मेथड्स ऑफ क्लिनिंग, म्हणजे स्वच्छता करण्याच्या ज्या स्टँडर्ड प्रोसिजर आहेत त्या आपल्याकडे आहेत का. याच्यामध्ये यूज ऑफ 2 बकेट सिस्टम फॉर क्लिनिंग, 2 बकेट स्वच्छता करण्याच्या 2 बकेटची जी पद्धत आहे, 2 बकेट आहेत का आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने होतो का, हे देखील या ठिकाणी बघितल्या जाते. यूज युनिडायरेक्शनल मेथड अँड आउट ऑफ वर्ड मॉपिंग, स्वच्छता करण्याची योग्य पद्धत, ती पद्धत कर्मचाऱ्यांना माहीत आहे का आणि ते यूज केल्या जाते का, त्याचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जाते. म्हणजे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन उपक्रमांची नियतकालिक निरीक्षण इत्यादी माहिती याच्यामध्ये आपल्याला बघितल्या जाते. B9मध्ये मॉनिटरिंग अँड क्लिननेस ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला मॉनिटरिंग ऑफ क्लीननेस बाय कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO ऑन डेली बेसिस, म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी हे ऑब्झर्वेशन करतात का डेली, जे स्वच्छता होते त्याचं ऑब्झर्वेशन करतात का, त्याची माहिती या ठिकाणी भरावायची आहे. तर ते आपल्याकडे नियमितपणे होते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की पिरियॉडिकली मॉनिटरिंग ऑफ हाऊसकीपिंग अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज, याच्यामध्ये घरकाम आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन उपक्रमांची नियतकालिक निरीक्षण, म्हणजेच या ठिकाणी त्याची व्यवस्थितपणे BMW या पद्धतीनं किंवा
त्याला आपण म्हणतो की जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालतात का त्याचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या गोष्टी असतील तर आपल्याला या ठिकाणी 2 पॉईंट द्यायचे आहे. ड्रेनेज अँड सेवेज मॅनेजमेंट याच्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो त्याची व्यवस्था केलेली आहे का. अवेलेबिलिटी ऑफ ड्रेनेज अँड सेवेज सिस्टम म्हणजे ड्रेनेज आणि सेवेज सिस्टमची उपलब्धता आहे का असेल तर 2 मार्क द्यायचे आहे. त्यानंतर नो ब्लॉक ओव्हरफ्लोविंग ड्रेन इन द फॅसिलिटी कोणतेही ब्लॉक केलेले ओव्हरफ्लोईंग ड्रेनेज नाहीत याची खात्री करायची आहे. त्याचे 2 पॉईंट्स या ठिकाणी द्यायचे आहे. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे. सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट BMW याला काय म्हणतो. सेग्रिगेशन ऑफ BMW इज डन ॲज पर PMW मॅनेजमेंट रूल 2016 इन्क्लुडिंग की चेंजेस ॲज अमेंडमेंट्स म्हणजे 2016च्या नियमानुसार या ठिकाणी BMW म्हणजे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन केले जाते का. ज्यात सुधारणामधील प्रमुख बदल समाविष्ट केलेले आहेत का. जे नवीन बदल केलेले आहेत ते केलेले आहेत का त्याची आपल्याला या ठिकाणी खात्री करायची आहे आणि त्या पद्धतीने मार्क्स द्यायचे आहे. चेक इफ द स्टाफ इज अवेअर ऑफ सेग्रिगेशन प्रोटोकॉल्स म्हणजे कर्मचाऱ्यांना जे याच्याबद्दलची प्रोटोकॉलची माहिती आहे का ते तपासायचे आहे किंवा कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल प्रश्न देखील या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि तशा पद्धतीची माहिती कर्मचाऱ्यांना असेल तर आपण 2 पॉईंट देऊ शकतो. त्यानंतर कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपण या ठिकाणी जे कचरा व्यवस्थापन आपली प्रणाली आहे ते आपण कचरा एकत्रित केल्यानंतर त्याचं ट्रान्सफर व्यवस्थित होते का याची देखील या ठिकाणी माहिती विचारणार आहे. ती माहिती असेल तर आपल्याला या ठिकाणी 2 पॉईंट द्यायचे आहे. द वॉटर इज ट्रान्सपोर्टेड इन क्लोज बॅग म्हणजे कचरा बंद पिशवीतून वाहून नेला जातो का याची खात्री करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय बघणार आहे की आपल्याकडे पिशवी आहे का कशा पद्धतीने बंद करतात त्याचे रेकॉर्डला नोंद करतात का इत्या पद्धतीने आपल्याला माहिती या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर शार्प मॅनेजमेंटमध्ये डिसइन्फेक्शन ऑफ ब्रोकन डिस्कार्डेड ग्लासवेअर इज डन ॲज पर रिकमेंडेड प्रोसिजर या ठिकाणी आपण बघायला गेलो तर तुटलेल्या टाकून दिलेल्या काचेच्या वस्तू आहेत ज्या निर्जंतुकीकरण शिफारस केलेल्या प्रक्रियेनुसार केले जातात का त्याच्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन पण करणार आहे. स्टाफचा इंटरव्ह्यू पण होणार आहे आणि रेकॉर्ड ते पण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. शार्प वेस्ट इज स्टोअर इन पंक्चर प्रूफ कंटेनर आपल्याकडे पंक्चर प्रूफ कंटेनर आहे का ते बघितल्या जाईल आणि त्याच्यामध्ये आपण ती पद्धत वापरतो का याच्या देखील या ठिकाणी बघितलं जाईल. स्टोरेज ऑफ बायोमेडिकल वेस्ट याच्यामध्ये एखादा कचरा म्हणजे जसं बघायला की AMC हॅज ॲडिक्वेट फॅसिलिटी फॉर द हॉस्पिटल ऑफ बायोमेडिकल वेस्ट म्हणजे शिफारस केलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ कचरा आपण साठवून ठेवतोय का याची या ठिकाणी ऑब्झर्व बघतील त्याचं रेकॉर्डही बघतील आणि स्टाफला देखील याची माहिती विचारतील. तर आपल्याला त्या पद्धतीने हे रेकॉर्ड ठेवायचं आहे आणि त्याची नोंद आपल्याकडे असेल तर आपण 2 पॉईंट देऊ शकतो. त्यानंतर रिसायकलेबल वेस्ट इज डिस्पोज ॲज पर प्रोसिजर गिवन इन द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 म्हणजे BMW साठवणुकीची जी सुविधा आहे ती आपल्याकडे आहे का आणि असेल तर आपण या ठिकाणी त्या पद्धतीने मार्क्स द्यायचे. मॅनेजमेंट हझार्डस वेस्ट याच्यामध्ये स्टाफ इज अवेअर ऑफ मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट अँड अवेलेबिलिटी ऑफ मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट किट याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कर्मचाऱ्यांना पारा गळती व्यवस्थापनाची जाणीव आहे का आणि जर पारा एखाद्या ठिकाणी सांडला असेल तर तो कलेक्ट करण्याची व्यवस्था आहे का किट आहे का आणि सोबतच पाऱ्यासोबत रक्तही सांडलं असेल तर त्याचीही आपल्याला या ठिकाणी कलेक्ट आणि स्वच्छता करण्याची व्यवस्था आहे का आणि त्याची किट आहे का याची अवेलेबिलिटी आपल्याला चेक केल्या जाईल आणि त्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन आपल्याला मार्क्स देतील. तर आपल्याकडे मर्क्युरी स्पिल किट आणि ब्लड स्पिल किट ह्या दोन्ही किट अवेलेबल आहेत का आणि त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती आहे का इत्यादी माहिती असेल तर आपण या ठिकाणी 2 पॉईंट देऊ शकतो. पुढे आहे सॉलिड जनरल वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये ठोस सामान्य कचरा व्यवस्थापन म्हणजे सामान्य कचऱ्याची विल्हेवाट लावणे जसं की डिस्पोजल ऑफ जनरल वेस्ट. त्याच्यानंतर द फॅसिलिटी हॅज इंट्रोड्यूस इनोव्हेशन इज मॅनेजिंग जनरल वेस्ट सामान्य कचरा व्यवस्थापन नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही त्याचं व्यवस्थापन करताय का जसं की कागदाच्या कचऱ्याचं पुनर्वापर गांडूळ खत कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती उपक्रम इत्यादी सामान्य कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य सुविधेमध्ये काही प्रयत्न आहेत का. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो की जे गांडूळ खताचं जे किट आहे ते आपण या ठिकाणी लावू शकतो आणि जो वेस्टेज आपला कचरा असेल त्याच्या माध्यमातून आपण ते प्रोजेक्ट छोटासा स्टार्ट करू शकतो. पुढे आहे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट द्रव कचरा व्यवस्थापन याच्यामध्ये फॅसिलिटी हॅज प्रोव्हिजन ऑफ लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट अँड लिक्विड वेस्ट इज मेड सेफ बिफोर मिक्सिंग विथ अदर वेस्ट वॉटर म्हणजे सुविधेत द्रव कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे का आणि त्यानंतरच द्रव कचरा इतर सांडपाण्यात मिसळण्यापूर्वी सुरक्षित केले जाते का. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे एक बेसिन असते आणि त्याच्यामध्येच आपण आपलं वॉश करतो लिक्विड टाकत असेल तर ते एकत्रित एकाच पाण्यात जाऊ नये म्हणून त्याचं आपल्याला या ठिकाणी
वर्गीकरण करायचं आहे आणि दुसऱ्या पाईपनं दुसऱ्या माध्यमातून आपल्याला ते बाहेर काढण्याची व्यवस्था करायची आहे. इक्विपमेंट ऑफ सप्लाईज फॉर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, अवेलेबिलिटी ऑफ बीन्स अँड नॉन क्लोरिनेटेड लायनर्स फॉर सेग्रिगेशन ऑफ वेस्ट ॲट पॉईंट ऑफ यूज. वापराच्या ठिकाणी कचरा वेगळा करण्यासाठी कचरा कुंड्या आणि क्लोरीन नसलेल्या लायनर्सची उपलब्धता आहे का ते बघितल्या जाईल. जर असेल तर आपण 2 पॉईंट द्यायचे आहे. त्यानंतर इक्विपमेंट अँड सप्लाईज फॉर इन्फेक्शन कंट्रोल अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, संसर्ग नियंत्रण आणि जैववैद्यकीय कचरा पुरवठा व्यवस्थापनासाठी उपकरणाची व्यवस्था आहे का. त्यामध्ये PPEची उपलब्धता असेल, सुई असेल, हब कटर असेल, पंक्चर प्रूफ बॉक्स उपलब्धता, PPEसाठी इत्यादी साहित्य आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी 2 पॉईंट देऊ शकतो. सेंटर हॅज अ व्हॅलिड ऑथोरायझेशन फॉर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट फ्रॉम द प्रिस्क्राईब ऑथोराइज, म्हणजे उपकेंद्राकडे विहित प्राधिकरणाकडून जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी वैध अधिकृतता आहे का. म्हणजे आपला जो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत आपला जैववैद्यकीय कचरा आहे तो अधिकृत एखाद्या सेंटरला आपण देतोय का किंवा त्याची अधिकृत आपल्याकडे काही पुरावा आहे का, माहिती आहे का, याच्याबद्दल हा प्रश्न आहे. हा जनरल आपल्याकडे नसतो, हा PSCचा विषय आहे. उपकेंद्राला नाही परंतु PSCला आपलं हे सेंटर असू शकते किंवा ज्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असेल त्या ठिकाणी देखील ही व्यवस्था असू शकते. सेंटर मेंटेन रेकॉर्ड्स ॲज रिक्वायर्ड अंडर द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत आवश्यकतेनुसार केंद्र नोंदी ठेवते का. तर यस, आपल्याकडे जे काही कचरा व्यवस्थापन आहे त्यात 3 बकेट असतील, त्याच्यानंतर कचरा आपण एकत्रित पिशवीत करतो, रेकॉर्डला मेंटेन करतो आणि पुढे तो वाहतुकीच्या माध्यमातून जिथे आपल्याला वेस्ट करायचं आहे तिथे आपण पोहोचतो. तर हे पॉईंट सर्वांकडे असतात, याचे 2 पॉईंट द्यायला काही हरकत नाही. त्यानंतर इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, याच्यामध्ये हँड हायजीन, म्हणजे हँड हायजीनमध्ये जर बघायला गेलो तर हात धुण्याच्या पद्धती आणि त्याचा प्रोटोकॉल आपल्याला या ठिकाणी लावणं अत्यंत आवश्यक आहे. अवेलेबिलिटी ऑफ सिंक अँड रनिंग वॉटर ॲट पॉईंट ऑफ यूज, वापराच्या ठिकाणी सिंक आणि वाहत्या पाण्याची व्यवस्था उपलब्धता आहे का. स्टाफ इज अदे टू हँड वॉशिंग प्रोटोकॉल, म्हणजे जे आपले कर्मचारी आहेत त्यांना हात धुण्याच्या नियमाचे पालन करतात का किंवा त्यांना माहिती आहे का, त्यांना विचारू शकतात. आणि जे हात धुण्याच्या पद्धती आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणण्यापेक्षा त्याचं एक बॅनर किंवा माहितीपत्र आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे PPE किट याची उपलब्धता बघणार आहे. यूज ऑफ ग्लोव्ज ड्युरिंग प्रोसिजर अँड एक्झामिनेशन, जेव्हा आपण तपासतो किंवा एखाद्या तपासण्या करतो अशा वेळेस ग्लोव्जचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे वैयक्तिक संरक्षणमध्ये. त्यानंतर यूज ऑफ मास्क, ग्लोव्ज अँड अप्रोच, आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी ह्या वस्तू वापरणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळीकडे अवेलेबल असतात, त्यामुळे इथे 2 पॉईंट द्यायला काय हरकत नाही. पर्सनल प्रोटेक्टिव्ह प्रॅक्टिसेस, वैयक्तिक संरक्षणात्मक पद्धती, यामध्ये द स्टाफ इज अवेअर ऑफ यूज ग्लोव्ज, व्हेन टू यूज, ओकेशन अँड इट्स टाईप, म्हणजे कर्मचाऱ्यांना हात मोजे कसे वापरावे, कधी वापरावे आणि त्याचा प्रकार याबद्दल माहिती असते किंवा असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर नंबर ऑफ नो रियूज ऑफ डिस्पोजेबल पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, याच्यामध्ये डिस्पोजेबल वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा पुन्हा वापर नाही याची खात्री करायची आहे किंवा ते वापरल्यानंतर आपल्याला डिस्पोज करायचं आहे. डिकंटॅमिनेशन अँड क्लिनिंग इन्स्ट्रुमेंट अँड स्टाफ नो हाऊ टू मेक क्लोरीन सोल्युशन, आता क्लोरीन सोल्युशन बनवण्याचं या ठिकाणी आपल्याकडे 5-10% असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला क्लोरीन बनवायचं आहे आणि कोणत्या वस्तू किती टक्के क्लोरीनमध्ये आपल्याला त्या क्लीन करायच्या आहेत याची देखील माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर क्लोरीन द्रावण कसे बनवावे याचा आपल्याला प्रोटोकॉलचा एक बॅनर तिथे लावायचा आहे. डिकंटॅमिनेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड सर्फेसेस लाईक एक्झामिनेशन टेबल, ड्रेसिंग टेबल ETC, परीक्षा टेबल, ड्रेसिंग टेबल इत्यादी उपकरणे आणि पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण एखादी तपासणी करतो किंवा ड्रेसिंग वगैरे काय समथिंग जे काय आपण ॲक्टिव्हिटी करतो ते केल्यानंतर ते स्वच्छ होणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी 10 मिनिट ठेवणे, 0.5 क्लोरीनचे द्रावण तयार करणे, ते त्या पद्धतीने निर्जंतुकीकरण करणे इत्यादी सगळे प्रोसिजर होणं आवश्यक आहे. रिप्रोसेसिंग ऑफ रियुजेबल इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट, म्हणजे काय म्हणते की पुनर्वापर करण्यायोग्य उपकरणे आणि उपकरणाची पुनर्प्रक्रिया. डिकंटॅमिनेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड सर्फेसेस लाईक एक्झामिनेशन टेबल, ड्रेसिंग टेबल ETC. रिप्रोसेसिंग ऑफ रियुजेबल इन्स्ट्रुमेंट अँड इक्विपमेंट, अखंड त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूसाठी नियमाचे पालन करा. जसं थर्मामीटर असेल, स्टेथोस्कोप असेल इत्यादी पुनर्वापर करण्यासारख्या वस्तू आहेत त्या साबण आणि पाण्याने आपण स्वच्छ घेतल्या पाहिजे आणि धुवून घेतल्या पाहिजे. दुसरा पॉईंट आहे उच्चस्तरीय निर्जंतुकीकरणासाठी प्रोटोकॉलचा वापर करा किंवा पालन करा. स्किल मॅनेजमेंट आहे. स्टाफ इज अवेअर ऑफ मॅनेजमेंट ऑफ स्मॉल कर्मचाऱ्यांना लहान गळतीच्या व्यवस्थापनाची जाणीव असते, त्यासाठी प्रोटोकॉलचं पालन होणं अत्यंत आवश्यक असते. स्किल मॅनेजमेंट ऑफ प्रोटोकॉल्स आर डिस्प्ले ॲट पॉईंट ऑफ
यूज म्हणजे कर्मचाऱ्यांना मानक म्हणजे किंवा एखादं प्रोटोकॉल असेल त्याचं त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे आणि सोबत त्याची माहिती डिस्प्ले होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आयसोलेशन अँड बॅरिंग नर्सिंग इन्फेक्शन पेशंट्स आर सेपरेटेड फ्रॉम द अदर पेशंट. आता हे संसर्ग नियंत्रण पद्धतीचं निरीक्षण आहे. यामध्ये संसर्गजन्य आजार आहेत जसं की आपलं टीबी असेल, चिकन पॉक्स त्याला आपण गोवरचा रुग्ण असेल किंवा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारे जे आजार आहेत, जर तसा एखादा संशयित पेशंट जर सगळ्या पेशंटमध्ये बसला असेल तर त्याला आपल्याला या ठिकाणी सेपरेट करायचं आहे. तशी व्यवस्था असली पाहिजे आणि त्याची माहिती देखील कर्मचाऱ्यांना असली पाहिजे. इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम संसर्ग नियंत्रण कार्यक्रम यामध्ये मॉनिटरिंग ऑफ इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस काय काय बघता येईल याच्यामध्ये. किमान एका महिन्यातून एकदा सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समिती यांच्या संसर्ग नियंत्रण पद्धतीवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था आहे का तपासायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे एक इन्फेक्शन कंट्रोल कमिटी असते, त्याची मीटिंग होते का दर 3 महिन्यामधून. जर होत असेल तर त्याची प्रोसाइडिंग आणि सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्डेड ठेवायच्या आहेत. त्यानंतर इम्युनायझेशन अँड मेडिकल चेकअप ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे जे कर्मचारी आहेत किंवा सेवा देणारे उपकेंद्राचे कर्मचारी आहेत त्या सर्वांची तपासणी केली जाते का आणि होत असेल तर ती सगळी डिटेल आपल्याला फाईल तयार करून ठेवायची आहे. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तपासणीमध्ये, टी डीचं इंजेक्शन असणार, हेपॅटायटिस बीचं लसीकरण असणार आणि कर्मचाऱ्यांनी इतर काही तपासण्या केल्या असेल तर तसे रिपोर्ट्स आपल्याला त्या ठिकाणी एका फाईलला लावणे अत्यंत आवश्यक आहे. तो रेकॉर्ड ठेवणे आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर सर्व्हिलन्स अँड ॲक्टिव्हिटी मग याच्यामध्ये काय काय बघता येईल आपल्याला. अतिसार असेल, त्यानंतर ताप, पुरळ ताप, कावीळ, त्यानंतर असे जे काही पेशंट आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी एक रजिस्टर देखील आहे. ते रजिस्टर आपल्याला या ठिकाणी टाकून आजाराची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामध्ये IDSP, IHIP हे विषय देखील सर्व्हिलन्समध्ये येतो. फॅसिलिटी रिपोर्ट्स ऑफ नोटिफिएबल डिसीज अँड इव्हेंट्स म्हणजे नोटिफिएबल डिसीज त्याच्या जर की जे आजार आहेत त्या आजारांची आपल्याला या ठिकाणी त्या सेपरेट रजिस्टरमध्ये नोंदणी करायची आहे. एन्व्हायरमेंटल कंट्रोल पर्यावरण नियंत्रण यामध्ये द HWC बिल्डिंग इज वेल व्हेंटिलेटेड आणि हॅव अरेंजमेंट फॉर क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे इकडून तिकडे हवा खेळती असणं आवश्यक आहे. सूर्यप्रकाश असणं आवश्यक आहे. खिडक्यामधून दारामधून हवा आपल्या हॉस्पिटलमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचा आपला सेटअप असणं आवश्यक आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर एअरबोर्न अँड इन्फेक्शन हॅव बीन टेकन यामध्ये बघायला गेलो तर हवेतून होणाऱ्या सांसर्गिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का. जसे कचराकुंडी, गोट्यापासून, साचलेल्या तलावापासून किंवा एखाद्या उद्योगधंद्यामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून सदरची जागा दूर असायला पाहिजे याची काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर सपोर्ट्स अँड सर्व्हिस याच्यामध्ये हायजीन अँड क्वालिटी ऑफ लाईन्स मेंटेन, अरेंजमेंट फॉर वॉशिंग लाईन म्हणजे स्वच्छता आणि गुणवत्ता राखली जाते, कपडे धुण्याची व्यवस्था आहे का इत्यादी आपल्याला बघायचं आहे. त्याचे पॉईंट या ठिकाणी द्यायचे आहे. वॉटर सॅनिटायझेशनमध्ये पाणी स्वच्छता म्हणजे द फॅसिलिटी रिसीव्ह ॲडिक्वेट क्वालिटी ऑफ वॉटर ॲज पर रिक्वायरमेंट म्हणजे आवश्यकतेनुसार या ठिकाणी पाणी आहे का, त्याची उपलब्धता आहे का ते बघितल्या जाते. दुसरा पॉईंट आहे देअर इज अ स्टोरेज टँक फॉर द वॉटर अँड टँक इज क्लीन पिरियडिकली म्हणजे पाण्यासाठी साठवणूक टाक्या आहे का आणि ते वेळोवेळी स्वच्छ केल्या जाते का. स्वच्छ केल्या जात असेल तर त्याचं रेकॉर्ड आपल्याला रजिस्टर ठेवायचं आहे आणि दर 3 महिन्यातून एक वेळेस टाकी मात्र स्वच्छ करावायची आहे. स्टोरेज स्पेस यामध्ये साठवणुकीची जागा, मेडिसिन आर अरेंज सिस्टमॅटिकली बघायला गेलो तर जे औषध आहे तपासणीची मांडणी केल्या जाते का, ABC प्रमाणे किंवा ॲज पर प्रोटोकॉलनुसार सगळं मेडिसिन आपण कपाटामध्ये व्यवस्थित ठेवतो का. म्हणजे एखाद्या वेळेस समुदाय आरोग्य अधिकारी किंवा एखादा कर्मचारी रजेवर असेल तर नवीन कर्मचाऱ्याला त्याची माहिती असायला पाहिजे म्हणून एक स्टँडर्ड प्रोसिजरमध्ये आपण मेडिसिन स्टोअर केलं पाहिजे. कोल्ड स्टोरेज इक्विपमेंट आर क्लीन अँड मॅनेज प्रॉपरली म्हणजे ज्याला आपण फ्रीज म्हणतो, स्वच्छ आणि योग्यरित्या व्यवस्थापित केले जातात काय, त्याची देखभाल व्यवस्थित करायची आहे. हाऊसकीपिंग सर्व्हिसमध्ये आपण काय बघतो की घरकाम सेवा याच्यामध्ये रुटीन क्लिनिंग ऑफ द फॅसिलिटी ॲटलिस्ट 1 इन डे म्हणजे दिवसातून किमान एकदा सुविधेची नेहमी स्वच्छता होते का. म्हणजे उपकेंद्राची दिवसातून किमान एक वेळेस स्वच्छता होणं आवश्यक आहे. ते ऑब्झर्व होते आणि ते रेकॉर्डेडली पण ठेवायला गरजेचं आहे. थर्ड क्लिनिंग ऑफ द फॅसिलिटी फूड नाईटली म्हणजे दर 15 दिवसांनी सुविधेची किंवा उपकेंद्राची स्वच्छता केल्या जाते का हे बघितल्या जाईल आणि सोबत त्याचं रेकॉर्ड देखील बघितल्या जाईल. आउटरीच सर्व्हिसमध्ये काय बघायचे आहे की पोच सेवा म्हणतो आपण. याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट generated during outreach session are transported to the center of the same day. यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, 17 दरम्यान निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा त्याच दिवशी केंद्रात नेला जातो का. म्हणजे आपल्याकडे कचरा जर जमा होत असेल बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा तर त्याच दिवशी आपल्याला मार्गस्थ करायचं आहे. रिपोर्टिंग PSC मॉनिटरिंग क्लीननेस अँड हायजीन ऑफ आउटरीच सेशन अँड द सेंटर
म्हणजे PSC रिपोर्टिंग असेल, आउटलेट केंद्राची स्वच्छता आणि स्वच्छता निरीक्षण करणे इत्यादी विषय याच्यामध्ये येतात. पेशंट कन्व्हिन्सेस अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट नंबर ऑफ टॉयलेट. रुग्णांची सोय म्हणजे रुग्णाला देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा ह्या उपलब्ध आहे का. अवेलेबिलिटी ऑफ हँड हायजीन सॅनिटेशन नियर द टॉयलेट म्हणजे शौचालयाजवळ तुमचं बेसिन आहे का, तिथे रुमाल ठेवला जातो का, तिथे हँडवॉश आहे का इत्यादी गोष्टी, आणि तिथे पाणी आहे का इत्यादी गोष्टी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर हायजीन प्रमोशनमध्ये काय म्हणतो, कम्युनिटी मॉनिटरिंग अँड पेशंट पार्टिसिपेशन. पेशंट्स आर मेड अवेअर ऑफ देअर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कीपिंग द हेल्थ फॅसिलिटी क्लीन म्हणजे रुग्णांना आरोग्य सुविधा स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या जबाबदारी आणि जाणीव करून दिली जाते का. जसे की आपण प्रोटोकॉल देतो, हा दवाखाना तुमचा इथे स्वच्छता आवश्यक आहे, स्वच्छता ठेवा, पादत्राणे बाहेर ठेवा इत्यादी सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. पेशंट राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर डिस्प्ले, जिथं म्हणतो आरोग्य सनद म्हणतो आपण, ती डिस्प्ले झाली पाहिजे आणि ती आपण एका भिंतीवर एक लिहून घेतली पाहिजे किंवा चिकटून घेतली पाहिजे, त्याला आपण आरोग्य सनद म्हणतो. इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, माहिती शिक्षण आणि संप्रेषण याच्यामध्ये IC रिगार्डिंग इम्पॉर्टन्स ऑफ हायजीन practices are displayed and IC regarding स्वच्छता अभियान, वॉटर पोल्युशन, रियूज ऑफ वॉटर etc इज डिस्प्ले विदिन द फॅसिलिटी. किंवा आपण दवाखान्यामध्ये त्या सगळ्या स्वच्छता पद्धतीचे महत्त्व याबद्दल IC प्रदर्शित केले आहे का. स्वच्छता अभियान, जलप्रदूषण, पाण्याचा पुनर्वापर इत्यादी बाबतचे IC सुविधांच्या आवारात प्रसिद्ध केलेल्या आहेत का. तर यस, स्वच्छतेचे आपण या ठिकाणी IC मटेरियल प्रेझेंट केलं पाहिजे. लिडरशिप अँड टीमवर्क, नेतृत्व आणि टीमवर्क याच्यामध्ये काय येतं, स्टाफ वर्क ॲज टीम टू इम्पोज सॅनिटेशन अँड हायजीन ऑफ द फॅसिलिटी. कर्मचाऱ्यांची सुविधेची स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यासाठी एक संघ म्हणून काम करतात का. स्वच्छता करताना आठवड्यातून एखादा वार ठेवला असेल, सर्व परिसर वगैरे स्वच्छता करणे, टाकी स्वच्छता करणे, जाळ्या वगैरे काढणे किंवा पक्ष्यांची घरटे असेल ती काढणे, याच्यासाठी टीमवर्क केल्यानंतर ही कामं होतात. ते टीमवर्क होते का याचं मॉनिटरिंग या ठिकाणी केल्या जाते. त्यानंतर ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्टँडर्डायझेशन. इन्फेक्शन कंट्रोल अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग हॅज बीन प्रोव्हाइडेड टू द स्टॉफ. आपण म्हणालो की जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन समिती असली पाहिजे आणि दर 3 महिन्यातून त्यांची मीटिंग झाली पाहिजे आणि त्याचं प्रोसाइडिंग देखील ठेवलं पाहिजे आणि अशा वेळी सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक असते. स्टाफ हायजीन अँड ड्रेस कोड, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि ड्रेस कोड यामध्ये बघायला चेक फॅसिलिटी हॅज ॲडिक्वेट स्टाफ फॉर मेंटेनिंग क्लिनिंग ॲक्टिव्हिटीज. विश्वास मोहिमेत स्थानिक स्वच्छता उपक्रम राबविण्यासाठी तपासणी सुविधेमध्ये पुरेसे कर्मचारी आहेत का, म्हणजे आपला स्टाफ आहे का, ते नेहमी स्वच्छता होते का आणि ती सर्व कामं होतात का इत्यादी यामध्ये बघितल्या जाते. बियॉन्ड हॉस्पिटल बाउंड्री, रुग्णालयाच्या सीमेपलीकडे म्हणजे स्वच्छता प्रोत्साहन आणि स्थानिक संस्थांचे समन्वय, विश्वास मोहिमेत स्थानिक समुदायाचा सहभाग घेणे आणि इत्यादीबद्दल याच्यामध्ये माहिती घेतल्या जाते. खाली क्लीननेस अँड अप्रोच रोड अँड सराउंडिंग एरिया अराउंड द फॅसिलिटी इज क्लीन, नीट अँड नीट सगळं व्यवस्थित क्लीन असावं. सुविधेभोवती परिसर स्वच्छ नीटनेटका आणि नीटनेटका आहे का त्याची चौकशी करावी. वाटेतून सूचना फलक उपलब्ध आहे का, म्हणजे जर आपलं उपकेंद्र असेल रोडवर तर आपण उपकेंद्राचा तिथे बोर्ड लावलेला आहे का. त्यानंतर अप्रोच रोड इज क्लीन अँड इव्हन, जवळचा रस्ता स्वच्छ आणि समतल आहे का. ऑल ड्रेन अँड सेवेर आर कवर्ड, सर्व गटारांनी झाकलेले आहेत का इत्यादी बघायचं आहे. त्यानंतर फंक्शनल स्ट्रीट लाईट आर अवेलेबल अलॉंग द अप्रोच रोड, रोडवर कार्यरत स्ट्रीट लाईट्स आहे का, खांबावर लाईट आहे का, किंवा उपकेंद्राच्या आजूबाजूला खांब असेल तर तिथे लाईटाची व्यवस्था आहे का इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यशास्त्र आणि सुविधा याच्यामध्ये काय बघणार, पार्क्स अँड ग्रीन एरियाज ऑफ सराउंडिंग एरिया आर वेल मेंटेन, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्याने आणि हिरवेगार भाग व्यवस्थित राखले जातात का. त्यानंतर कोणतेही अवंचित तुटलेले, फाटलेले, साडलेले पोर्टल्स होर्डिंग नको. नो अनवॉन्टेड ब्रोकन पोन्ड लूज हँगिंग पोस्टर्स अँड बिलबोर्ड्स इत्यादी हे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. एक्सटेरियर ऑफ हॉस्पिटल बाउंड्री वॉल इज पेंटेड अँड मेंटेन, याच्यामध्ये कोणतेही रुग्णालयाच्या सीमा, भिंतीचा बाह्य भाग रंगवला आहे का आणि त्याची देखभाल केली जाते का हे बघायचं आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ पब्लिक टॉयलेट इन सराउंडिंग एरिया, सार्वजनिक शौचालय आहे का. अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट पार्किंग स्टँड इन सराउंडिंग एरिया, आजूबाजूच्या परिसरात पुरेशी पार्किंगची व्यवस्था आहे का, स्टँडची उपलब्धता आहे का इत्यादी बघितल्या जाते. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ सराउंडिंग एरिया अँड वेस्ट मॅनेजमेंट, अवेलेबिलिटी ऑफ बीन्स फॉर जनरल रिसायकलेबल आणि बायोडिग्रेडेबल वेस्ट, सामान्य पुनर्वापनायोग्य आणि जैव घटकशील कचऱ्यांची डब्यांची उपलब्धता आहे का, म्हणजे ग्रामपंचायतच्या मार्फत जे बादल्या ठेवल्या जातात किंवा जिथे कचरा साठवला जातो अशी व्यवस्था आहे का ती बघितल्या जाते. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ग्रॅबेज स्टोरेज एरिया
म्हणजे कचरा साठवण्याच्या जागेची उपलब्धता आहे का, इनोव्हेशन इन मॅनेजिंग वेस्ट, कचरा व्यवस्थापनातील नवीन उपक्रम काय राबवले जातात का, सराउंडिंग एरियाज आर वेल मेंटेन, आजूबाजूचा परिसर व्यवस्थित राखला जातो आहे का, त्यानंतर रेग्युलर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ रोड्स, रस्त्यांची नियमित दुरुस्ती आणि देखभाल केली जाते का, इत्यादी पॉईंट आहेत. तर इत्यादी पॉईंटमध्ये आपण जर आपल्याकडे सगळी व्यवस्था असेल तर 2 मार्क्स आपण आरामात देऊ शकतो. आणि आपण ज्या पॉईंटला मार्क्स दिलेला आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला वर आपली टक्केवारी जनरेट होते. तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतली की कायाकल्पासाठी चेकलिस्ट कशी भरावी किंवा असेसमेंटमध्ये कशा पद्धतीने माहिती भरावी, मराठी भाषेमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल. याच्यामध्ये काही चुकून बोलून चुकलं असेल, राहिलं असेल तर थोडं बहुत समजून घ्या. हा व्हिडिओ जर आपल्याला नक्की आवडला असेल, माहिती जर आपल्याला युजफुल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कायाकल्पचे पुढे रेकॉर्ड कसं ठेवावं, आयसीमीटर आपण कोणतं डिस्प्ले केलं पाहिजे इत्यादी माहितीसाठी दुसरा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तर या चॅनलला याकरिता सबस्क्राईब करून ठेवा.